महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्स। पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि पीएनजीचे दर 1 एप्रिल पासून कमी होण्याची शक्यता। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास दर कमी होण्याचे संकेत। गोरेगावमधील फिल्म सिटीच्या गेटवर युवक आणि युवतीला मारहाण। फिल्म सिटीच्या 4 सुरक्षा रक्षकांवर विनयभंग आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल। सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या मेधा पाटकरांची आपला सोडचिठ्ठी। मेधा पाटकरांनी आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि पीएनजीचे दर 1 एप्रिल पासून कमी होण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास दर कमी होण्याचे संकेत आहेत। पेट्रोलियम मंत्रालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 1 रुपयांनी तर सीएनजी प्रति किलो 1.5 रुपये आणि पीएनजी प्रति किलो 1 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 1 एप्रिल रोजी देशातल्या नागरिकांना गुड न्यूज मिळणार की एप्रिल फुल ठरणार हे लवकरच समजणार आहे। गोरेगावमधील फिल्म सिटीच्या गेटवर युवक आणि युवतीला मारहाण केल्याप्रकरणी फिल्म सिटीच्या 4 सुरक्षा रक्षकांवर विनयभंग आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। चौघांपैकी 3 सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आली असून 1 जण फरार आहे। फिल्म सिटीमध्ये प्रवेश करण्यावरून सिक्युरिटी गेटवर युवक युवतीची 4 सुरक्षा रक्षकांची बाचाबाची झाली। त्यानंतर 4 सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप संबंधित युवक युवतीने केलाय। मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आला असून अधिक तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा आणि त्या अनुषंगाने पुनर्विकासात बसणारी खीळ या विषयांवर एक चर्चासत्र आयोजित केले। या चर्चासत्रासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले। अभिनेते आमिर खान, सलमान खान, रितेश देशमुख, दिलीप वेंगसकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, सुनील बर्वे, केदार शिंदे, मनवा नाईक, जितेंद्र जोशी, भरत जाधव, संजय मोने, पटकथा लेखक सलीम खान यांच्यासह उद्योजिका वीणा पाटील, सामाजिक अभ्यासक सुधीर कुलकर्णी हे उपस्थित होते। भूसंपादन विधेयकावरून कालपर्यंत आंदोलन, विरोध, पदयात्रा अशी भूमिका घेणाऱ्या अण्णा हजारेंनी एक पाऊल मागे घेत थोडी मवाळ भूमिका घेतली। भूसंपादनावर सर्वसमावेशक कायदा करा अशी मागणी करणारे पत्र अण्णा हजारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिणारे। भूसंपादन विधेयक हा कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही तर शेतकऱ्यांच्या हिताचा विषय आहे। त्यामुळे सरकारने सर्वसमावेशक कायदा करावा अशी विनंती ते या पत्रातून करणार आहेत। सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली। मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। आपच्या आजच्या बैठकीतील प्रकार दुर्दैवी असून योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्या बाबतीत जे काही घडलं आहे त्याचा निषेध करतो असे यावेळी मेधा पाटकर म्हणाल्या। शिवाय आम आदमी पक्षात राजकीय तत्त्वज्ञांची पायमल्ली होत असल्याची त्यांनी टीका केली। दिल्लीत आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जे काही सुरू आहे त्यामुळे आम्ही दुःखी आहोत। अभिनेत्री श्रुती हसनला स्थानिक कोर्टाने आदेश दिले। पिक्चर हाऊस मीडियाच्या लिमिटेडच्या एका सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण होण्याआधीच इतर चित्रपटांची ऑफर स्वीकारल्याप्रकरणी श्रुतीला कोर्टाने 8 एप्रिल पर्यंत अंतरिम स्थगिती दिली। अभिनेत्री श्रुती हसनला शहराच्या दिवाणी न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीशांनी एका सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण होण्याआधीच इतर चित्रपटांची ऑफर स्वीकारल्याप्रकरणी आदेश दिले। 8 एप्रिल पर्यंत करारात नमूद करण्यात आलेल्या आदेशांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।